नमस्कार. महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा आज 15 ऑगस्ट 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा येथे रानबाजी तालुकास्तरीय रानबाजी महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. रानबाजी महोत्सव आयोजनाचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र शासनानं जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये रानबाजी महोत्सव साजरा करण्याबाबत मागील 4 ते 5 वर्षापासून सूचना प्राप्त आहेत. त्यानुसार दरवर्षी आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं तालुका स्तरावरती रानबाजी महोत्सव आयोजित करतो. त्याचा उद्देश असा आहे की या ज्या रानबाज्या आहेत या पूर्णपणे नैसर्गिकरित्या या पावसाळ्यामध्येच येतात. त्याच्यावरती कुठल्या प्रकारची फवारणी केलेली नसते. याच्यावरती कुठल्या प्रकारचं रासायनिक खतं किंवा केमिकलचा वापर केला नाही. त्या संपूर्णतः नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या ह्या रानभाज्या आहेत आणि याचं सेवन फक्त याच पावसाळ्यात रानमेवा जे आपण म्हणतो तर फक्त पावसाळ्या सीझनमध्येच आपल्याला घ्यायला मिळतं आणि याचे पूर्णपणे शरीरासाठी पूर्णपणे उपयुक्त अशा आहेत. आयुर्वेदिक याचं महत्त्व आहे. यासाठी आपण प्रत्येक रानभाजीच्या समोर त्या रानभाजीचं जे काही महत्त्व आहे त्याची भाजी कशी करायची त्याची पाककृती काय आहे हे आपण प्रिंटेड स्वरूपामध्ये दिलेलं आहे. तर माझे सर्व म्हणजे तालुक्यातील लोकांना विनंती आहे की ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आहेत त्याची आपण माहिती पुस्तिका पण केलेली आहे आणि ती व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या ग्रुपवरती आपण प्रसिद्ध पण केलेले आहेत. तर या पावसाळ्यामध्ये सर्वांनी आपापल्या शेतातील रानभाज्यांचा लाभ घ्यावा आणि आपली प्रकृती चांगली ठेवावी अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. काय हात काय फुलं नाही तरी असंच ठेवतो. त्यांचं काय प्रॉब्लेम आहे